श्री स्वामी समर्थ. स्वामी मंडळी, भक्तगण हो, आज आपण जाणून घेणार आहोत की दीप अमावस्या ही कधी आहे, दीप अमावस्याला दीपपूजन कसं करायचं आणि कोणत्या वेळेत करायचं, नैवेद्य कोणता दाखवायचा, मुलांना कोणत्या दिव्याने ओवाळायचं, दिव्यामध्ये तेल घालायचं की तूप घालायचं, पूजन झाल्यानंतर दिव्याचं काय करायचं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. यूट्यूबवरती तुम्ही नवीन असाल तर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. बघा, दीप अमावस्याला दीप पूजन केलं जातं. ही दीप अमावस्या श्रावण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी येते असते, म्हणजेच आषाढ महिना संपल्यानंतर आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते. या दिवशी दीपपूजन केले जाते. दीप अमावस्या हा दिव्यांच्या पूजनाचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी घरातील सर्व दिव्यांचे पूजन केल्याने सुख, समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. दीपपूजनाचे धार्मिक महत्त्व बघा काय आहे तर हिंदू धर्मात दीप म्हणजे प्रकाश, ज्ञान, शुभत्व आणि ईश्वराची कृपा यांचे प्रतीक मानले जाते. अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवणारा दीप आपल्या जीवनातील अज्ञान, दुःख आणि नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मकता दूर करण्याचे प्रतीक आहे. श्रावण महिन्यामध्ये येणारी दीप अमावस्या हा दिव्यांच्या पूजनाचा विशेष दिवस मानला जातो. दीप अमावस्येला दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून घेतले जातात. अगदी लहान दिव्यापासून ते मोठ्या दिव्यांपर्यंत सर्व दिवे स्वच्छ धुवून, घासून, पुसून, सुकवून घेतले जातात. वर्षभर आपल्या घरात देवपूजा, आरती आणि शुभ कार्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, सुख समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच कुटुंबात आनंद, ऐश्वर्य, संपन्न, मंगलमय वातावरण निर्माण होते. त्याचप्रमाणे श्रावण महिना बघा, आपण या श्रावण महिन्यात व्रत, वैकल्य, उपवास, पूजा, पाठ अनेक गोष्टी करत असतो आणि यासाठी जणू काही आपण सर्व दिवे घासून, पुसून, धुवून, पूजा करून ते स्वच्छ करून ठेवत असतो. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आज ज्या ठिकाणी आपल्याला दीपपूजन करायचं आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. दीपपूजन आपल्या देवघराच्या बाजूला करू शकतो आपण. आता हे दीपपूजन आपण सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकतो. काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी तिन्ही सणांच्या वेळेला दीपपूजन केलं जातं. काही ठिकाणी सकाळी देवपूजा झाल्यानंतर दीपपूजन हे केलं जातं. जर का तुम्ही ही पूजा सकाळी करणार असाल तर तुम्ही सकाळी देखील पूजाची मांडणी करायची आहे आणि संध्याकाळी पुन्हा त्या दिव्यामध्ये तेल तूप घालून पुन्हा तुम्हाला हळदी कुंकू वाहून धूप दीप दाखवून तुम्हाला नमस्कार करून घ्यायचा आहे. आता बघा, एका पाटावर स्वच्छ कापड अंथरून घ्यायचा. त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, म्हणजेच अखंड तांदळाची रास ठेवायची आहे. त्यावर आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत. तुमच्या घरात जितके दिवे असतील, अगदी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्व दिवे तुम्हाला घासून घ्यायचे आहेत, स्वच्छ करायचे आहेत. सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. बघा, आपल्याला पाटावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावर दिवा ठेवायचा आहे. प्रत्येक दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जर का समय असेल, वेळ असेल, दिवा असेल तर त्यामध्ये लांब वात घालायची आहे आणि निरंजन असेल तर यामध्ये आपल्याला तुपाची फुलवात ही घालायची आहे. यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून अगोदर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला, निरंजनाला हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. दिव्याचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. ही दीप प्रार्थना तुम्ही म्हणायची आहे. यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. प्रत्येक पूजेत आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो. 2 जोड विड्याच्या पानावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर गणपती सुपारी ठेवून गणपती बाप्पाची
मूर्ती ठेवून पूजा करून घ्या किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची पूजा केली तरी चालेल. यानंतर आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत. अगोदर सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला दिवे प्रज्वलित केल्यावर पुन्हा एकदा सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आता हे करत असताना आपल्याला शुभं करोती म्हणायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करत तुम्ही तुमच्या गुरूंचं नामस्मरण करू शकता. बघा, निरंजनमध्ये आपल्याला तुपाची वात घालायची आहे आणि समय किंवा दिवा असेल यामध्ये आपल्याला लांब वात घालून तुम्ही कोणतेही तेल घालू शकता. शक्यतो तिळाचं तेल घाला. तिळाचं तेल नसेल तर तुम्ही तुमच्या घरात जे पण दिव्यासाठी तेल वापरता ते तेल तुम्ही घालू शकता. सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्या छान सुंदर रांगोळी काढायची आहे आणि या सर्व दिव्यांनी पुन्हा एकदा हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत. आता हे दीपपूजन तुम्ही जर सकाळी करणार असाल तर सकाळी देखील तुम्ही करू शकता. संध्याकाळी पुन्हा एकदा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून पुन्हा एकदा तुम्हाला ह्या दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही सकाळी जर पूजा केली असेल तर संध्याकाळी पण ते दीप प्रज्वलन करून तुम्ही पूजा करू शकता. अमावास्या तिथीला बघा, दीप अमावस्येला खास करून आपल्याला पितरांची देखील पूजा केली जाते. आपल्या पितरांना देखील तर्पण विधी केला जातो. त्यांच्या नावाने देखील तुम्हाला एक दिवा दक्षिण दिशेच्या भिंतीला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. अमावास्या तिथी खास करून पितरांना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण पितृस्तुती पितृस्तोत्राचं देखील पठण करायचं आहे. दीपपूजन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्ही खडीसाखर दूध नैवेद्य ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करणार आहात त्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर तुम्ही एखाद्या खिरीचा गोडाचा प्रसाद नैवेद्य दाखवू शकता. आता हे दीप पूजन केल्यानंतर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते. दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हे दीपपूजन करत असतो. आता हे दीपपूजन केल्यानंतर आपल्याला या दिव्यांना ओवाळण्यासाठी म्हणजे कणकेचे दिवे बनवायचे असतात आणि खास करून दीप अमावस्येला या दिव्यांनी या पंत्यांना दिव्यांना ओवाळलं जातं. आता कणिक घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही. चिमूटभर हळद घालून तुम्हाला या कणकेचे एकमुखी दिवे बनवायचे आहेत. आता हे दिवे काही ठिकाणी 7, काही ठिकाणी 9, काही ठिकाणी 11 बनवले जातात. हे दिवे आपण दिव्यांना ओवाळण्यासाठी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला यामध्ये फुलवातच घालायची आहे आणि ज्यावेळेस आपण मुलांना ओवाळतो त्यावेळेस तुपाच्या दिव्याने कधीही ओवाळायचं नसतं. तुपाच्या दिव्यांनी फक्त देवांना ओवाळायचं असतं. तेलाच्या दिव्यांनी आपण मुलांना किंवा माणसांना ओवाळत असतो. आता या दिव्यांनी आपल्याला सर्वात अगोदर पूजेला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे दिवे तिथे समोर ठेवायचे आहेत. काही ठिकाणी हे दिवे गोड केले जातात, म्हणजेच पिठामध्ये गुळाचं पाणी घालून ते दिवे उकळून घेतले जातात, वाफवून घेतात आणि मग या दिव्यामध्ये वात घालून या दिव्यांनी ह्या आपल्या पूजेच्या दिव्यांना ओवाळलं जातं. दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्ही जर का गोड केले असतील तर वाफवलेले असतील तर तुम्ही त्याचा पुढचा टोकाचा जो काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर दिवे तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा तुम्ही हे दिवे गायला देखील खायला देऊ शकता. दुसऱ्या दिवशी घालू शकता. आता या दिवशी मुलांना देखील ओवाळण्याची पद्धत आहे. या दिवशी डिटेल्स व्हिडिओ आपल्याला चॅनलवरती बनवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकताय. मुलांना ओवाळण्यासाठी तुम्हाला 2 वेगळे दिवे बनवायचे आहेत. यामध्ये तुम्हाला तेलाची वात घालायची आहे आणि ओवाळताना मुलांना पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि ह्या दिव्यांनी मुलांना ओवाळायचं आहे. ओवाळण्यासाठी आपण इतर वेळेस जसं ताट बनवत असतो त्याच पद्धतीने ताट बनवायचं आहे. दिवे घ्यायचे आहेत, हळदी कुंकू घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे, सोन्याच्या एखादा दागिना घ्यायचा आहे, कापूर सुपारी घेऊन आपल्याला या दिव्यांनी ओवाळायचं आहे. या दिवशी मुलांना ओवाळायला अतिशय महत्त्व आहे. हे दिवे देखील दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचा गोळा करून एखादा झाड किंवा त्या ठिकाणी तुम्ही गायला खायला घालू शकता. या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील आवर्जून विचारा, आपण नक्कीच तुम्हाला त्यांचं उत्तर देऊ. तर व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.